आपण इंटरनेटवर जे काही करतो ना ते आपल्याबद्दल एक गोष्ट तयार करत असतं. मग ते एखादं लाईक असो, कमेंट असो किंवा अगदी साधा सर्च. पण खरा प्रश्न हा आहे की ही ऑनलाईन ओळख आपण स्वतः घडवत आहोत की ती आपल्या नकळत तयार होतीये. चला तर आज याच विषयाचा जरा खोलात जाऊन विचार करूया. विचार करा जरा, एका मुलाखतीची शेवटची फेरी आहे. सगळं काही अगदी उत्तम चाललंय. पण मग अचानक सगळं बदलतं. आणि हे काय काल्पनिक नाहीये हां. आजच्या जगात हे एक कटू वास्तव आहे. आपण ऑनलाईन जगात जी आपली प्रतिमा तयार करतो तिचा आपल्या व्यावसायिक आयुष्यावर थेट परिणाम होतो. संशोधन असं सांगतं की तब्बल 70% कंपन्या उमेदवार निवडण्याआधी त्यांची ऑनलाईन प्रोफाईल तपासतात. आकडा मोठा आहे नाही का? याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आपली डिजिटल पाऊलखुण आता आपल्या रेझ्युमेचाच एक अदृश्य पण तितकाच महत्त्वाचा भाग बनली आहे. ओके, तर आज आपण या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. आपली डिजिटल सावली म्हणजे नेमकं काय? कंपन्यांना काय दिसतं? आपण स्वतःची ऑनलाईन तपासणी कशी करू शकतो? तिचं व्यवस्थापन कसं करायचं? आणि सगळ्यात शेवटी आपली गोपनीयता ही आपली जबाबदारी कशी आहे? चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आपली डिजिटल सावली म्हणजे नक्की काय? इंटरनेट वापरताना आपण आपल्या मागे काय काय सोडून जातो हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिजिटल पाऊलखुण म्हणजे इंटरनेटवर आपल्या प्रत्येक कृतीतून तयार होणारा डेटाचा माग. आपण काय पोस्ट करतो, काय लाईक करतो, कुठे कमेंट करतो, काय शोधतो, या सगळ्या गोष्टी मिळून आपली एक ऑनलाईन ओळख तयार होते. यालाच कधीकधी डिजिटल सावली असंही म्हटलं जातं. आता यात 2 प्रकार आहेत बरं का. एक आहे सक्रिय पाऊलखुण, जी आपण मुद्दामहून जाणून बुजून तयार करतो, जसं की सोशल मीडियावर फोटो टाकणं किंवा ब्लॉग लिहिणं. आणि दुसरी आहे निष्क्रिय पाऊलखुण, जी आपल्या नकळत तयार होते. म्हणजे वेबसाईट्स आपल्या आवडीनिवडीचा डेटा गोळा करतात किंवा काही ॲप्स आपल्या नकळत आपलं लोकेशन ट्रॅक करतात. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की आपली ही डिजिटल पाऊलखुण इतरांना, विशेषतः नोकरी देणाऱ्या कंपन्यांना कशी दिसते. त्यांच्यासाठी या खुणांचा अर्थ काय असतो? कंपन्या मुख्यत्वे 2 गोष्टी शोधतात. धोक्याची सूचना म्हणजे रेड फ्लॅग्स आणि सकारात्मक चिन्हे म्हणजे ग्रीन लाईट्स. अयोग्य फोटो, जुन्या कंपनीबद्दल वाईट बोलणं किंवा वादग्रस्त पोस्ट हे सगळे रेड फ्लॅग्स मानले जातात. याउलट व्यावसायिक यश, स्वयंसेवी कामाची माहिती किंवा आपल्या क्षेत्रातील तुमचा सहभाग या गोष्टी ग्रीन लाईट्स म्हणून पाहिल्या जातात, ज्यामुळे तुमची प्रतिमा आणखी उजाळ होते. तर मग या सगळ्या प्रक्रियेला घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. उलट याकडे आपल्या ऑनलाईन प्रतिष्ठेच्या एका हेल्थ चेकअपसारखं पाहिलं पाहिजे, नाही का? जसा आपण कर्ज घेण्याआधी आपला क्रेडिट रिपोर्ट तपासतो, तसंच कोणतीही मोठी व्यावसायिक संधी येण्याआधी आपली डिजिटल पाऊलखुण तपासणं ही एक स्मार्ट गोष्ट आहे. आणि हे हेल्थ चेकअप करायचं कसं? तर त्यासाठीच आहे आपला हा सर्वात महत्त्वाचा आणि व्यावहारिक भाग, डिजिटल ऑडिट. इथे आपण काही अगदी सोपी पावलं पाहणार आहोत, जी कोणीही अगदी सहज उचलू शकतं. हे 5 सोपे टप्पे आहेत. पहिलं, एका खाजगी ब्राउझर विंडोमध्ये म्हणजे इन्कॉग्निटो मोडमध्ये स्वतःचं नाव शोधून बघा. दुसरं, आपल्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सचा एकदा आढावा घ्या. तिसरं, प्रत्येक प्लॅटफॉर्मवरच्या प्रायव्हसी सेटिंग्ज तपासा. चौथं, शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना उघडलेली जुनी, विसरलेली खाती शोधा. आणि 5वं, जर काही नको असलेली माहिती सापडली तर ती काढून टाकण्यासाठी संबंधित वेबसाईटला विनंती करा. आता प्रश्न येतो की हे ऑडिट स्वतः करायचं की व्यावसायिक मदत घ्यायची? ही स्लाइड आपल्याला तेच दाखवते. स्वतः ऑडिट करायला वेळ लागतो, पण ते विनामूल्य असतं. तर व्यावसायिक ऑडिटमध्ये कमी वेळात सखोल तपासणी होते, पण त्यासाठी खर्च येतो. आपली गरज काय आहे आणि परिस्थिती काय आहे यानुसार योग्य पर्याय निवडता येतो. एकदा ऑडिट झालं की काम संपलं असं नाही. खरं तर खरं काम तेव्हाच सुरू होतं. आपली ऑनलाईन ओळख सतत सांभाळणं गरजेचं आहे. या भागात आपण त्यासाठी लागणारी काही साधने आणि चांगल्या सवयी पाहणार आहोत. काही मोफत आणि खूप उपयुक्त साधने आहेत जी हे काम सोपं करतात. गुगल अलर्ट्स तुमच्या नावाचा उल्लेख कुठेही ऑनलाईन झाल्यास तुम्हाला ईमेल पाठवतं. हॅव आय बीन पॉन्ड हे तुमचे ईमेल कोणत्या डेटा चोरीमध्ये उघड झालंय का हे तपासतं. आणि नेम चेक हे तुमचे युजर नेम शेकडो प्लॅटफॉर्मवर शोधून देतं. आता काही सामान्य चुका बघूया. फक्त गुगलवर अवलंबून राहणं पुरं नाही. दुसरे सर्च इंजिन सुद्धा तपासा. प्रायव्हेट सेटिंग्जवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. कोणीतरी तुमच्या पोस्टचा स्क्रीनशॉट घेऊन तो शेअर करू शकतो. त्यामुळे काहीही पोस्ट करण्याआधी 2दा विचार करा. आणि हे काम एकदा करून सोडून देण्यासारखं नाही. नियमितपणे आढावा घेत राहणं महत्त्वाचं आहे. आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. हा भाग केवळ संरक्षणाबद्दल नाही तर सक्षमीकरणाबद्दल आहे. आपली ऑनलाईन ओळख आपल्या नियंत्रणात कशी आणायची हे आपण इथे पाहणार आहोत.
हे एक वाक्य आहे ना, ते या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. आजच्या डिजिटल जगात आपली गोपनीयता सांभाळण्याची अंतिम जबाबदारी ही फक्त आणि फक्त आपलीच आहे. याचा अर्थ असा की आपण स्वतःला फक्त एक बडी समजू नये. आता आपल्याकडे तंत्रज्ञान आणि माहिती दोन्ही उपलब्ध आहेत. आपल्या ऑनलाईन गोपनीयतेचं व्यवस्थापन करणं हे केवळ एक बचावात्मक पाऊल नाही, तर ते स्वतःला सक्षम करण्याची एक कृती आहे. तर जाता जाता हा एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपली ऑनलाईन गोष्ट सतत लिहिली जात आहे, मग आपण त्यात सामील असू किंवा नसू. प्रश्न हा आहे की त्या गोष्टीची लेखणी आपण आपल्या हातात घेणार आहोत का? निर्णय पूर्णपणे आपला आहे.